तर नाशिकच्या मालेगावमध्ये अमित शहा आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर येणार असल्यानं सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत। छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात असतानाच मालेगावमध्ये आज लागलेले होर्डिंग्स देखील सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतायत। शहा आणि भुजबळ यांच्या स्वागताचे होर्डिंग मालेगाव अंजग मार्गावरती लावण्यात आलेत। बॅनरवर मोदी फडणवीस यांचा फोटो आहे, मात्र यावरून अजित पवारांचा फोटो, त्यांच्या पक्षाचं चिन्ह हे मात्र गायब झालंय। त्यामुळे चांगलीच चर्चा या परिसरात रंगली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील आजंग येथे आज केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये व्यंकटेश्वरय्या फार्म इथे सहकार मेळावा हा पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर इथे अनेक मंत्री असतील, नेते मंडळी हे उपस्थित राहणार आहेत। मात्र यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे आमदार यासोबतच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ हे इथे उपस्थिती लावणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर मालेगाव आजंग रोडवरती काही होर्डिंग हे लागले आहेत भुजबळ आणि अमित शहांच्या स्वागताचे, आणि ते होर्डिंग खरं तर चर्चेत ठरत आहेत। आपण जर बघितलं तर हे होर्डिंग जे आहेत तिथे भुजबळ समर्थकांकडून हे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। त्यावरती छगन भुजबळ, समीर भुजबळ यांचा फोटो आहे, अमित शहा यांचा देखील फोटो बघायला मिळतोय। मात्र आपण वर जर बघितलं तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहेत। मात्र अजित पवार असतील किंवा इतर कोणतेही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचा इथे फोटो हा बघायला मिळत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा या रंगलेल्या आहेत। छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, त्यांना विचारात हे घेतलं जात नाही अशी स्वतःच त्यांनी खंत ही व्यक्त केली जात असताना भुजबळ हे कुठेतरी आता भाजपमध्ये प्रवेश करतील, भाजपचे ते वाटेवर आहेत असं बोललं जात असताना आता आज छगन भुजबळांचा मालेगाव दौरा आणि अमित शहांसोबत ते उपस्थित राहणार असल्यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील पुन्हा इथं चर्चा या सुरू झालेल्या आहेत। छगन भुजबळ आता पुढची काय दिशा घेतात, त्यांची राजकारणाची पुढची दिशा काय असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा विकी पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मालेगाव।